एका जंगलात एक हत्ती आणि एक कोल्हा राहत होता. भुकेमुळे कोल्हा इकडे तिकडे जंगलात भटकत होता. जंगलात फिरत असताना कोल्हा एका ठिकाणी आला जिथे त्याला हत्ती दिसला. हत्तीला पाहताच कोल्हाच्या तोंडाला पाणी सुटले. कोल्हा हत्तीला खाण्याचा विचार करू लागला. असा विचार करून कोल्हा हत्तीकडे गेला. कोल्हा हत्तीजवळ गेला आणि म्हणाला, हत्ती, या जंगलात अनेक प्राणी राहतात, पण तुझ्यापेक्षा मोठा आणि शहाणा प्राणी नाही. तुम्हाला जंगलाचा राजा व्हायला आवडेल का? कोल्हाल जे बोलले ते हत्तीला आवडले. हत्तीने जंगलाचा राजा होण्यासाठी कोल्हाला हो म्हटले. हत्तीने हो म्हटल्यावर कोल्हा म्हणाला, चल माझ्याबरोबर. हत्ती अत्यानंद झाला आणि कोल्हासोबत चालू लागला. कोल्हे हत्तीला एका तलावाजवळ घेऊन गेला. कोल्हा म्हणाला, तू तल्यात जाऊन आंघोळ कर. तलावात खूप दलदल होती. राजा झाल्याच्या आनंदात हत्ती तलावात शिरला. हत्ती तलावात बुडू लागला. हत्ती कोल्हाला म्हणाला, तू मला तलावात कसे आणलेस? मी त्यात बुडतो आहे. हे ऐकून कोल्हा जोरात हसायला लागला. कोल्हा म्हणाला की मला तुला माझी शिकार बनवायची आहे, म्हणून मी तुला या तलावावर आणले. हे ऐकून हत्ती निराशेने रडू लागला. हत्तीने तलावातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, पण बाहेर पडू शकलो नाही. हळूहळू हत्ती दलदलीत बुडू लागला. दलदलीत हत्ती अडकलेला पाहून कोल्हा हत्तीला खाण्यासाठी तलावात गेला. त्यानंतर कोल्हाला सोबत हत्तीही दलदलीत अडकून मरण पावला. कथेचे आचार. वरील कथेवरून आपल्याला कळते की जो इतरांसाठी खड्डा खणतो तोही त्या खड्ड्यात पडतो.